देव बाप्पा, तू खूप दुष्ट आहेस. मला नाही आवडत तू. तुझ्या मनात जेव्हा येईल तेव्हा तू पप्पांना तुझ्याकडे बोलवून घेणार. मग मी काय करायचं? मला सुद्धा तू तुझ्या घरी बोलवून घे. पप्पा नसतील तर मी नाही राहणार इथे. जग्गू दादा, कोणाशी बोलतेस? देव बाप्पाशी. तो खूप दुष्ट आहे. ए, असं नाही म्हणायचं. चल कान पकड, से सॉरी. सॉरी. गुड, दॅट्स अ गुड बॉय. पप्पा, तुम्ही म्हणता ना, जो जन्माला आला आहे तो एक ना एक दिवस जाणारच आहे. मग देव बाप्पा त्यांना जन्माला तरी का घालतो? सांगतो बेटा. हे बघ, तू चित्र काढतेस की नाही? हा, समजा तुझं ड्रॉइंग खराब झालं तर तू काय करतेस? ते चित्र खोडून दुसरं चित्र काढते. आणि ते दुसरं चित्रही बिघडलं तर काय करतेस? ते खोडून तिसरं चित्र काढतेस. चौथं, पाचवं चित्र काढतच राहतेस. हो की नाही? तसंच आहे या बाप्पाचा. बरं का जग्गू बेटा, आपण ज्या जगामध्ये राहतोय ना, ही सृष्टी म्हणजे या देवानी काढलेलं एक भव्य विशाल चित्र आहे. त्या चित्रामध्ये खूप खूप माणसं आहेत आणि यातली काही माणसं जर देवबाप्पाच्या मनासारखी नाही घडली ना, तर तो त्यांना त्या चित्रामधून वगळून टाकतो. त्यांच्या जागी दुसरी माणसं पेरतो. त्यामुळे दुःखी व्हायचं काहीच कारण नाही. कमाल आहे. काय जादू असते चित्रकारांच्या हातात. एखादा चित्रकार चित्रातल्या माणसाला सुद्धा जिवंत करू शकतो. पप्पा, मोठी झाल्यावर मी एक ॲनिमेटेड फिल्म बनवणार. हा, बनव बनव, नक्की बनव. आणि बरं का, तुझ्या त्या ॲनिमेशन फिल्म मध्ये तुझ्या पप्पाचं पण एक कॅरेक्टर टाक. चालतं बोलतं, हसरं, खेळकर. म्हणजे मग मी देवाकडे जरी निघून गेलो ना तरी कायम तुझ्या बरोबर राहील. पप्पा, प्राची मॅडम, हो जान्हवी मॅडम आताच बाहेर गेल्यात. माहितीये मला. मी तुलाच भेटायला आले. मला? हो. मग काय ठरवलेस तू? मी 3 लाख रुपये मिळतील. तुझी बहीण सुखाने संसार करू शकेल. मॅडम, माझी तयारी आहे. माझी हृदय सँक्शन झाली आहे.
बरं, केव्हा जायचं पुण्याला? हा देह गोजिऱ्या फुलांची बाग, हा देह गोजिऱ्या फुलांची बाग, उमलले फूल खुडू नको रे. सागर, मोनिका, कविता करत होतास? खूप छान वाटत होता ऐकायला. म्हण ना. ओठ तुझे कुंदन कळ्या, श्वास माझा जशा ज्वाळा. ओठ तुझे कुंदन कळ्या, श्वास माझा जशा ज्वाळा. निशब्द ओठांना माझ्या बिलगू नको अगराधे, रंग उधळू नको. सागर, काय म्हणालास तू आता? काय? हेच, ओठ माझे ओठ तुझे कुंदन कळे, निशब्द ओठांना माझ्या. सागर, काय चाललंय? वी दादा, तू बाहेर हो आधी. तुला सांगितलं होतंस ना सागरशी जास्त बोलायचं नाही म्हणून. अरे पण आम्ही बाहेर हो आधी. सागर तू. अवी, तुला मी पुन्हा एकदा सांगतोय, मोनिका विषयी माझ्या मनात, अरे तुला वाटतंय तसं काही नाहीये. हे बघ, मोनिका, मोनिका काय झालं? काय नाही. मोनिका, तुला काय वाटलं? मला तुझा चेहरा वाचता येत नाही का? काय झालंय? अगं काय झालंय? ज्योती, मला खरं सांग, माझं वागणं सागरच्या बाबतीत चुकतं? मोनिका, सांग ना. आता पुन्हा काय झालंय? तुझ्या मनात नसेल, तिच्या मनात नसेल अशी तू खात्री देऊ शकतोस का? अरे सागर, विषयाची परीक्षा का घेतोयस? प्रेम सागर, अरे प्रेम अशी गोष्ट आहे की जी कोणी ठरवून करू शकत नाही. सहानुभूती, आपुलकीचा धागा प्रेमाची वीण घालू लागतो आणि हे आपल्या लक्षात सुद्धा येत नाही. आणि जेव्हा हे आपल्याला कळतं तेव्हा त्या कोशातनं बाहेर पडता येत नाही. आणि म्हणूनच मला तुला सांगायचं आहे की ज्या गावी आपल्याला जायचंच नाही ती वाट कशाला धरावी? कठीण आहे, तुला समजावणं कठीण आहे. मोनिका, 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 मोनिका. काय करतोयस तू आता? त्या मोनिकाला कशाला बोलवतोयस? एक मिनिट, तू थांब जरा. अरे काय झालं? मोनिका, तुझं माझ्यावर प्रेम आहे?
मंजित तू इथे? मंजित तुझी हिंमत कशी झाली इथे येण्याची? कोण आलंय? मी वंचित. सुधाकर सरांनी मला भेटायला बोलवलं होतं. तू आत्ताच्या आत्ता इकडनं चालता हो. मोनिका, तुमची ओळख कशी? ऍक्च्युली सुधाकर सरांनी मला नोकरी मिळवून देण्याचं कबूल केलं होतं. त्या संदर्भातच मी त्यांना भेटायला आलो होतो. बाबा तुला नोकरी मिळवून देणार आहेत? हो, तसं म्हणाले होते खरं. काय माणूस आहे. अभि दादा, तू याला कशी ओळखतेस? मोनिका, मंजित तू प्लीज जा इथून. बाबा आता घरात नाही येत. आय सेड प्लीज लीव. ज्योती थांब. आणि तुझी सुद्धा त्या घाणेरड्या माणसाची ओळख आहे. दादा प्लीज रागवू नकोस रे तू. हे बघ, तो मोनिकाचा मित्र, त्याच्याचमुळे तिला नसत्या वाईट व्यसनं लागलेली. काय? आणि तरी सुद्धा बाबा अशा नालायक माणसाची नोकरी मिळावी म्हणून प्रयत्न करतायत. ऐकलं सागर? थू थू आहे शरद, तुझ्यावर थू आहे. अरे आपल्या शबुड्याला मोनिकाला दिलेला शब्द मोडलायस तू. तू तू आहे. अरे त्या प्राचीनी शेण खाल्लंय म्हणून तू घोड्याचं शी. अरे का पेलेस, का पेलेस तू? अरे सुधाकर, अरे सुधाकर काय येत नाही. सुधाकर, ए सुधाकर, सुधाकर कुठे गेलाय? अरे शरद, तू कधी आला? 10-15 मिनिटं झाली आहे मी आलोय. तू कसं आहेस? हाऊ आर यू? कसं आहेस तू? बोल ना. शन्या, हा, तू दारू प्यायलास? थोडीशी प्यालो रे. काय असं काय? ओके ओके आहे दारू. कुठे दारू पिला? ओके. अरे मी पिणार नव्हतो रे, खरं शपथ पिणार नव्हतो. अरे मग का प्यायलायस गाढवा? हे असं वागून तू स्वतःला त्रास करून घेतोयस, पण इतरांना किती त्रास देतो त्याची कल्पना आहे तुला? आय सॉरी सॉरी, आय एम खरंच. अरे काय सॉरी नाही. शर्या उठ, तू उठ, चल उठ. तू चालता हो माझ्या ऑफिसमध्ये. कमा. अरे हे बघ, तू मित्र म्हणून घ्यायच्या लायकीचा राहिलेला नाहीयेस. हा, चालता हो, चालता हो, चल चालता हो. एक गोष्ट लक्षात ठेव, आता यापुढे तू माझ्या ऑफिसमध्ये पाऊल ठेवायचं नाहीस आणि माझ्या घरी सुद्धा यायचं नाही. कमा कमा. माझं ऐकून मला तुझं काही ऐकायचं नाहीये. हे बघ शर्या, तुझ्यात सुधारणा होण्याची काहीही शक्यता नाहीये. कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडंच. अरे उद्या तू मेलास तर तुझ्या मैताला सुद्धा येणार नाही. तू चालता हो माझ्या ऑफिसमध्ये. आय सेड गेट आउट. माझी चूक नाही रे, माझी चूक नाही. बरं ऐकलं नाहीत ना माझं? काय झालं? सीमा आलीच ना परत घरी? दादा, समीर, जे झालं ते योग्य नाही झालं हे खरं आहे, पण तरी पण काय, त्यातून काहीतरी मार्ग काढायला पाहिजे, हेच ना? मार्ग फक्त एकच आहे. मी स्वतः जाणार आहे बेंगलोरला आणि त्या मोहनच्या 2 कानाखाली वाजवणार आहे. कूल डाऊन समीर, प्लीज कूल डाऊन. कूल डाऊन काय पप्पा, कूल डाऊन? अहो पैसा काय झाडाला लागतो? तुम्ही तिथे बँकेत 10-10 तास काम करता आणि मी, माझा तर काही कामाचा लिमिटच नाही.
मेहनत करून पैसा कमवला आपण, तो काय मोहनच्या बोडक्यावर मारायला? 5 लाख रुपये हुंडा घेतलाय, वर बायको माहेरी निघून आली, याचं त्याला काहीच नाही. पैसा मिळाला ना, बस झालं. दादा मी तिथेच राहायला हवी होती असं वाटतंय का तुला? मुळीच नाही. तू त्याला लाथ मारून आलीस ना, हेच उत्तम. मला फक्त एवढंच म्हणायचंय की आपल्या मेहनतीचा पैसा मी त्याला असा पचू देणार नाही. म्हणजे मी स्वतः जाणार आहे मंगलोरला. माझी बहीण परत आली, मग आमचे पैसे पण परत करा, असं ठणकावून सांगणार आहे. आणि जर पैसे परत नाही दिले तर आय स्वेअर त्या मोहनला मी सोडणार नाही. प्रिया, तू जरा नीट विचार कर. माधुरी आता आमच्या ऐकण्याच्या मनस्थितीत नाहीये, पण तू तरी निदान नीट विचार कर. आईवडिलांचं ऐकून वागणाऱ्या मुलांचं आयुष्यात भलंच होतं हे तू दाखवून दे. माधुरीला त्या अविनाश बरोबर लग्न करायचंय, पण मी खात्रीने सांगते, लग्न झाल्यानंतर 1-2 महिन्यात माहेरी निघून येते की नाही बघ. मम्मा, हा तुझा शाप होता की नुसताच अंदाज वर्तवलास? प्रिया, मला खरं सांगशील, तुझं बाहेर कुणा मुलावर प्रेम? कुणाल? नाही, त्याचा आणि माझा मुळीच कॉन्टॅक्ट नाहीये. मग आणखीन कुणी? नाही. अरे मग प्रॉब्लेम काय तुझा? प्रतीकचे फोटो तू पाहिले आहेस, चांगला देखणा मुलगा आहे तू, स्वतःचा बिझनेस आहे, आणि सर्वात महत्वाचं म्हणजे सुपारीच्या खंडाचंही व्यसन नाहीये त्याला. नाही, त्याने आधी माधुरीला पसंत केलं होतं, ही गोष्ट म्हणे लग्नानंतरही तिच्या मनातनं जाणार नाही असं म्हणणं आहे तिचं. अरे वेडी आहेस का तू? एक वेळ माणूस पहिलं प्रेम कधीही विसरणार नाही हे मी मान्य करू शकतो. प्रतीकचं माधुरीवर काही प्रेम वगैरे नव्हतं. जर माधुरीचा विचार तो मनातून काढून टाकून तुझ्याबरोबर लग्न करायचं म्हणत असेल तर तुझ्या मनात माधुरीचा विचार यायलाच नकोय. त्यामुळे प्रिया, तू मनात कोणताही विचार न आणता प्रतीकला होकार दे. हे बघ प्रिया, माधुरीची चिंता आता आम्ही हयात असेपर्यंत आम्हाला सतावत राहणार आहे. किमान तुझ्या बाजूने तरी आम्हाला रिलॅक्स राहू दे प्लीज. पण पप्पा प्रतीक माझ्यापेक्षा उंच आहे आणि वयानेही मोठा दिसतो. या आता हे आणखी नवीनच. प्लीज बसा. काय घेणार तुम्ही? चहा, कॉफी? नाही, काही नको. तुम्ही मला जातेगावकर म्हणालात. बाय द वे, मी जातेगावकर आडनाव आता लावत नाही. मी सासरचं घर सोडलंय. मी इथेच मुंबईत माहेरी राहतीये. का ते तुम्हाला सांगणं अवघड आहे, पण राहुल आहेत का घरात? गेल्या 1.5 महिन्यापासून राहुल बेपत्ता आहे. काय? हो, बरं झालं तुम्ही आलात ते. मला सांगा, मागे राहुल तुमच्या घरी बँगलोरला आला होता तेव्हा तिथे नेमकं काय घडलं? प्लीज सांगा ना, तुम्ही सासरचं घर का सोडलं? राहुलचं बेपत्ता होणं आणि ते पैसे, प्राची नार्वेकर, या सगळ्याची मला सांगड घालता येते का ते बघायचंय. प्लीज सांगा काहीतरी. राहुलचं किडनीचं ऑपरेशन झालेलं एव्हा तुम्हाला कळलं असेल ना? काय? अगं ज्योती,
ह्या कोण? काकू, ह्याच त्या सीमा जाते गावकर. सीमा जाते गावकर. हा हा हा. राहुल? अरे तू तिथं काय उभा आहेस? चल आत ये, चल पटकन येते. हा ये लवकर, तुझ्याशी बोलायचंय. हा काय प्रकार आहे? तेच तर तुम्हाला सांगते, पण प्लीज त्याआधी मला सांगा, राहुल बँगलोरला आला होता तेव्हा काय घडलं तिथे? भोसले. येस सर. सर्पोद्धारांच्या जागी तुम्ही चार्ज घेतलाय ना सर? सगळं ठीक आहे? येस सर. सर आपण इथे नाही, मला बोलावून घेतलं असतं तर मी चालत असतो सर. भोसले. सर. हा मंजित, तुमच्या पद्धतीने याची चांगली चौकशी करा. साहेब, गाडीतून येताना मी तुम्हाला जेवढं काही सांगितलं तीच माहिती आहे माझ्याकडे. मी फक्त एकदाच भेटलो साहेब कुणालला. बाकी तो कुठे राहतो, काय करतो, मला काहीच माहिती नाही साहेब. भोसले. सर. नंतर याचा मला रिपोर्ट करा. सर. साहेब. काय रे, नाव काय तुझं? मंजित. पूर्ण नाव सांग. मंजित पद्माकर पाटील. गुड. आता बोला, काय झालं? नम्रता, नीट ऐक. आपल्याला आपली राहती जागा सोडावी लागणार आहे. काय?